शेतावरून मी जनावरं आणली पाण्यावर. रात्री काल पाणी पिलेली नव्हती, त्यांना तर पक्की तहान लागलेली, तर मी सोडली. तशी ती पाण्यावाली मी त्यांची मागं मागं आलेला. आता माझं डोकं दुखतं तर थोडं वजन मागं, म्हणजे तरी मी जवळ प्रयत्न केला याचा, बरोबर. तर माझी 4 जनावरं मागं राहिली, 3 पुरं आले. 3 आल्या मुला लगेच ती म्हणजे 1 मिनिटातच पडली पाणी पिताना. पाणी पण नाही पिली, तशीच पिली. मी बघली, मी पोरांना आवाज दिला, पोराव यार माझी मशीन खा झाला. त्या जेसीबी आणलं बघायला का त्या गुटला का काय. तर मी ते जनावरांना पोरांना बोलून नाही केली. याला फोन केला घरी, पोराला बाबासला फोन केला, शेतावर होता त्याला बोलवला. मशीन खा झाला. मी आमचा धंदा त्याच्यावर येतो, पोट भरा आहे, बरोबर. आमचं पोराला दूध जेवून पाठवतो. आता आमची काय शेतीवारी नाही, घरची काय नाही, आम्ही पलाटला होता. रोज येता का तुम्ही? रोज शेतावर जाता येतं आम्हाला. आमचा बुवा तिथे डोबला घेऊन येते, त्याची तिथे 4 म्हशी आहेत तिथे. हां, त्याच्यावर आमचं पोट भरावा आहे पहिल्यापासून, म्हणजे त्याच्यावर आमच्या मशीनवरच आमचा धंदा चालतो. नाव काय तुमचं मावशी? माझा रुक्मिणी, माझ्या नवऱ्यानं नाव इष्टनी. त्या असते कधी त्याला चालवत पण नाही, त्या पण आका दिवस म्हणून खाते. कधी नसल्यावर मी असता, कधी तो येतो, 2 जण आम्ही नाका टाकतो. गाभण आहे म्हैस. असं किती झाला असतील तरी 8-9 महिने झाला असतील, 8-9 महिने झाला असेल. याच्यात मग खाल्लेले आहे भाद्रपद महिन्यात, बरोबर. आता ती श्रावण महिन्याच्या आत येईल. ते आता पुन्हा एक ती पाटी जवान पाटी, म्हणजे यंदा ती गाभण असते, बरोबर. नाही एक टाटे आहे, तो वारता टाटूक होता ना याला, त्याचं पण आज 60-70 हजार रुपयाची वर किंमत झाली बारके याची. हां, जनावराचा भाग आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.